उदगीर दिनांक 22 डिसेंबर 2025. उदगीर येथे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची पत्रकार परिषद पार पडली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मला शिवसेनेत प्रवेश करून अवघे 3 दिवस झाले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सर्वांगीण विकासाची भूमिका मला भावली आहे, असे भालेराव यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला 6,842 मते मिळाल्याचा उल्लेख करत ही मते उदगीरकरांनी दिलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धनुष्यबाण ही निशाणी पहिल्यांदाच उदगीरकरांसमोर आली असून या संघर्षात जनतेने साथ दिल्याचे भालेराव म्हणाले. येत्या काळात शिवसैनिकांना उभारी देण्यासाठी ताकदीने काम केले जाईल, तसेच भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख कारभारासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. मी हरलो नाही, माझी मते माझ्यासोबत आहेत, ही लढाई विना सौदेबाजीची होती, असे ठाम मत व्यक्त करत बेकायदेशीर कब्जे आणि नामांतर शुल्कातील लूट सहन केली जाणार नाही, असे भालेराव यांनी स्पष्ट केले. अशा नवनवीन बातमी पाहण्यासाठी एकमुख न्यूजला सबस्क्राईब करा.